ना भेटायला बोलवत असतील. मी काय कोणी स्पेशल नाहीये. चेल जादू सारखा आजच्याच काही होणार नाही. आलोच. ओके ओके येस. अरे तू पेपर वाचत बस आणि फोन का नाही उचलत आहेस? फोन, अरे फोन चार्जिंगला लावलाय म्हणून. मी कधीपासून तुला फोन ट्राय करतो. चल आपल्याला पटकन जायचंय, जगताप साहेबांना भेटायचंय. काय? अरे मीटिंग दुपारी होती ना? होती, पण आता प्लॅन चेंज झालाय. आणि तेच सांगायला मी तुला कधीपासून फोन करतोय. जगताप साहेबांनी स्वतः फोन करून कळवलंय आता थोड्या वेळापूर्वी. त्यांनी स्वतः फोन केला होता? हो, ते म्हणाले की कार्तिकजींना मंत्रालयात भेटायला बोलवलं होतं, पण जरा आता प्लॅन चेंज करावा असं वाटतं. मी म्हटलं झालं, सगळं संपलं आता. तेवढ्यात ते म्हणाले कार्तिकजींसारख्या इतक्या मोठ्या कलाकाराला असं तात्काळ ठेवणं आणि 5-10 मिनिटात मीटिंग उरकणं हे काय आम्हाला पटत नाहीये. मी म्हटलं झालं. बरं मग कुठे बोलवलं त्यांनी भेटायला? त्यांच्या पर्सनल ऑफिसमध्ये. ते म्हणाले तिथेच या, निवांत बसून बोलूया, डिस्टर्ब होणार नाही. कार्तिक, मला तसं वाटतं की आपल्या अकादमीचं काम पटापट होणार. ते म्हणाले एकदा कार्तिकजींना विचारून घ्या दुपारच्या ऐवजी सकाळी मीटिंग करता येईल का? मी म्हणलं त्यांना काय विचारायचं, मीच सगळं ठरवतो, मीच त्यांचा मॅनेजर. चल तू पटकन आवर. बरं बरं, मी जरा श्रुतीला सांगून येतो. चल. तुझ्याकडेच येत होतो. मंत्रालयातल्या मीटिंगचा प्लॅन चेंज झालाय. जगताप साहेबांनी आम्हाला आता त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलंय, सो मी निघतोय. बरं आईला सांग मी दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत येतो सांग. कार्तिक, त्यांचा फोन येतोय. हॅलो, साहेबांना प्लीज सांगा मी लगेच पोहोचतोय. हो, आम्ही वाटेतच आहोत. हा, थोडं ट्रॅफिक लागलाय. ओके, या. चल लवकर. आलोच. मंत्रमुग्ध, अगदी मंत्रमुग्ध केलं तुम्ही कार्तिकजी. अहो काय गायलात तुम्ही. मला सांगतो ही मैफिल कधी संपूच नये असं वाटत होतं. गाणारे 56 आहे तो, पण तुमच्या गायनात वेगळंच काहीतरी आहे बघा. ऐकणारा कसा आपलाच होतो, भारावून जातो. म्हणजे डोक्यातली एक एक तार अशी सुटी करून गुंता मोकळा झाल्यासारखा वाटतो बघा. मोकळं झाल्यासारखं वाटतं. वा, अप्रतिम. अहो बस जगताप साहेब, एवढा मोठा गायक नाहीये मी. या ठिकाणी ते आम्हाला ठरवू दे की. काय गायलात तुम्ही, काय सुंदर अनुभव दिलात. वा, तुम्हाला सांगतो आम्हाला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही. पण शास्त्रीय गायन ऐकायची आम्हाला खूप आवड आहे. वा, तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या गायकांना समोर बसून गायनाचा आस्वाद घेणं हेच आमचं व्यसन. वा, सुंदर सुंदर. आणि तुमच्या गाण्याचं हँगओव्हर तर अजूनही आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जगताप साहेब, तुमच्यासारखे दर्दी लोक आहेत म्हणून तर ह्या अशा प्रकारच्या मैफिली अजूनही होत आहेत. जगताप साहेब, एक सांगू का, म्हणजे कार्तिक तर हिरा आहेच, पण तुम्ही जोहरी आहात. म्हणून तर या हिऱ्याची पारख केली तुम्ही. अहो, अशी दाद द्यायला एक जाणकार माणूस लागतो, नाहीतर चुकीच्या जागेवर वाववा करणारे असे ढोंगी कलाप्रेमी किती आहेत या जगात. सुर्वे, आमचं सगळं कुटुंबात संगीत प्रेमी आहे. वा, एक वेळ आम्ही जेवणार नाही, पण गाणं ऐकल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आता यांच्या आजोबांचं, स्वरभास्करांचं, गंधर्व, स्वरगंधर्व. स्वरगंधर्वांचं काय ना की आम्हाला राजकारणी लोकांच्या डोक्यात या पदव्या वगैरे काही राहत नाहीत बघा. तर मुद्दा असा
की त्यांचं गाणं ऐकत ऐकतच आम्ही मोठे झालो. अहो, त्यांची मैफिल असली की आमच्या घरातले एक जात झाडून सगळे हजर व्हायचे आणि नुसती पूजा व्हायची, पूजा. तुम्ही म्हणाल हा खोटं बोलतोय, पण खरं सांगतो कार्तिकजी, तुमच्या आजोबांचं गाणं तुमच्या गळ्यावरती स्वार आहे. हो ना, हो ना. मी सुद्धा यांना भेटलो होतो पहिल्यांदा, तेव्हा हेच सांगितलं होतं यांना. अहो, धो धो पडणारं पावसाचं पाणी सगळीकडे सारखंच पडतं, पण खडकावर पडलेलं वाहून जातं. पण ओल्या मातीत जे पडतं ते तिथं झिरपतं खोलवर. तसं तुमच्या आजोबांचं गाणं तुमच्या गळ्यात झिरपलंय आणि तो ओल्या मातीचा श्वास सगळीकडे दरवळतो तुमच्या गाण्यातून कार्तिकजी. वा 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 वा, जगताप साहेब, मला असं वाटतं कार्तिकजींची पुढची मैफिल तुमच्या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने करूया काय? नाही म्हणजे एवढं पोएटिक आजकाल कवी सुद्धा बोलत नाही म्हणून म्हटलं. वा, कसली कविता? या ठिकाणी आम्हाला जे जाणवलं ते आम्ही बोललो, बस. नाही नाही, पण जगताप साहेब अगदी खरं बोलला तुम्ही. अहो, स्वरगंधर्वांचे संस्कार आहेत त्याच्यावर आणि त्यांनीच शिकवलं आहे म्हटल्यावर काही बोलायला जागा राहतच नाही ना. पण जगताप साहेब, आता आजोबांनी दिलेलं ज्ञान हे कार्तिकजींपर्यंत येऊन थांबलं तर ते बरोबर नाही ना. ते ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवं. जसं ते झिरपलेलं पाणी पुढच्या मातीपर्यंत जायला हवं तसं. पोचायला हवंय नक्की. एक्झॅक्टली. आणि हाच उद्देश आहे आमचा अकादमीच्या मागे. मी तुम्हाला बोललो होतो ना ते. हो, तुम्ही बोलला होता अकादमी. छान छान छान. कुठपर्यंत आलंय तुमचं काम? नाही, जागेचा शोध सुरू आहे अजून. म्हणजे अजून जागा फायनल झाली नाही? फायनल व्हायला चांगली जागा सापडायला हवी ना. मी तुम्हाला बोललो होतो ते. एक मिनिट. चाटक, ते आपल्या 418 नंबरच्या फाईलच्या कुठपर्यंत आलंय? हा, ठेव. तुमच्या जागेचं काम झालं. या ठिकाणी तुम्हाला जागा मिळाली असं समजा. काय? कार्तिकजी, तरुण पिढीतल्या प्रत्येक गायकाला या पायरीवर त्याची वैयक्तिक प्रगती व्हावी असे वाटते. पण तुमची गोष्ट तर निराळीच आहे हो. पण तुमच्यासारख्या उमद्या गायकाला स्वतः पलीकडे जाऊन नव्या पिढीसाठी, संगीत क्षेत्राच्या प्रगतीसाठी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. हीच फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही तर खूप मोठं स्वप्न बघताय हो, पण ते पूर्ण करण्यात आम्ही आमचा हातभार लावू शकतो. तुम्हाला जागा हवी असेल तर ती जागा आम्ही देऊ शकतो. पण सर, एवढी मोठी मदत. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. हो, तुमच्यासारखे लोक राजकारणात कसे काय असा प्रश्नच पडतो. म्हणजे राजकारण वाईट असतं असं म्हणता की काय तुम्ही? नाही, असं म्हणायचं नव्हतं मला. मला फक्त या ठिकाणी सत्तेचा योग्य उपयोग केला पाहिजे. लाखो की बात बोललात सर, लाखो की बात. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून तर या जगात कला आणि कलाकार यांना एक मानाचं स्थान आहे. ती जागा कुठे आहे म्हणालात सर? कुठली? ती आता 418 नंबर फाईल अकादमी, नवी मुंबईमध्ये. आमचा एक प्लॉट आहे तिथे. नवी मुंबई. नवी मुंबई छान आहे, मस्त आहे नवी मुंबई. मस्त आहे जागा, बघा तर खरं. संपूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. अकादमीसाठी एकदम बेस्ट. बेस्ट बेस्ट बेस्ट, काहीच हरकत नाही. किती मोठा आहे प्लॉट साधारण? तुम्हाला किती मोठा हवाय? नाही म्हणजे जागा आधी बघून तर घ्या. लहान म्हटलं तर वाढवून देऊ, त्यात काय मोठंच. वा 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 वा. अकादमी होणं हे महत्वाचं. काय क्या बात आहे. चला, म्हणजे आता कामाला सुरुवात केली पाहिजे. हो, आता आम्हाला सुद्धा जोमानं कामाला लागलं पाहिजे. कुठल्या? अहो, इलेक्शन आल्या ना जवळ. त्या होईपर्यंत दुसरं काही आम्हाला करता येणार नाही. काम तर आतापासूनच सुरू होतात. हो हो हो. कॅम्पेनिंग असतं, सभा असतात, एकमेकांच्या गाठी भेटी असतात.
पण एकदा का निवडणुका झाल्या की तुमचं काम नक्की. शब्द आहे आपला. हा. चालेल चालेल साहेब, चालेल चालेल. पण एकदा हे झालं की मग श्रमपरिहारासाठी कार्तिकजींची एक जंगी मैफल करूया. काय क्या बात आहे, माइंड ब्लोइंग आयडिया. नक्की डन, नक्की करूया. ए पायलट, राईट टाइम मेरे को ड्रॉप करना प्लीज. ओके, पण आज एकदम अशी अचानक माझ्यासोबत कसं काय? आय मीन तुझं रुटीनचं काय? 10 मिनिट्स वॉक, देन द बस, देन द ब्रिज, देन द वॉक, असंच काहीतरी म्हणत असतेस तू. हो म्हणत असते, पण ते एरवी आज मला लवकर जायचं. प्लीज तूच सोड. हो, पण वाटेत मी थांबणार आहे दयाळनगर ग्राउंडला. तिथे हेल्थ सप्लिमेंटचं एक्झिबिशन आहे, तू बी चल ना. नाही नाही नाही, आज नको. आज मला लवकर पोहोचायचं आहे, लवकर जेवायचं आहे, झोपायचं आहे आणि उद्या सकाळी लवकर यायचं आहे क्लबमध्ये. का लवकर का? कारण श्रुती लवकर येणार आहे. म्हणजे संध्याकाळी तिचं काहीतरी फंक्शन आहे घरात. अच्छा, तिला नंतर जमणार नाहीये म्हणून ती लवकर येते. मला वाटलं सॅम सरांनी लवकर बोलावलंय. नाही, वो अपने टाइम से आएंगे. सोड ना फिर, तू बी लेट आहे. तसंही तुम्हा दोघींनी एकत्र प्रॅक्टिस करावं असं काही कंपल्शन नाहीये. माझ्यासाठी आहे. ती जर प्रॅक्टिस करत असेल तर मी तिथे असायलाच हवं. का? का म्हणजे मला तिचा गेम बघायचा आहे, ऑब्झर्व करायचा आहे. आज सुद्धा केला. तू तिचा गेम बघत होतीस? हो, मोबाईल अलाउड नाहीये म्हणून, नाही तर शूट पण केला असता. मी तुला एक टिप देते. अपने दुश्मन का गेम अपने को पता होना चाहिए, म्हणजे त्याचे प्लस मायनस पॉइंट. उसकी दुखती रग पता होनी चाहिए. चल तुम्हाला सोड. दुश्मन? श्रुती तुझी दुश्मन आहे? ए बाबा, गेम पुरती, फक्त गेम साठी. तू मूर्ख आहेस का मार्टिना? श्रुती जर तुझी दुश्मन असती तर आज क्लब कडून तू खेळू शकली असतीस का? इनफॅक्ट तू क्लब मध्ये पाऊल सुद्धा ठेवू शकली नसतीस. हाँ, मग मी कुठे नाही म्हणते. और मैंने उसको थैंक यू बोला. अब और क्या करूं? हे बघ, आयुष्यात आम्ही कधी ना कधीतरी एकमेकींच्या समोर येणार बॉक्सिंग रिंग मध्ये. मग तेव्हा मी काय म्हणू, यार तूने मेरे लिए इतना सब कुछ किया, तू तो मेरी अच्छी दोस्त है, तू मार मुझे. मैं नहीं मारती. सोडून देऊ गेम? बकवास करतेस तू. तू बकवास करतोयस. अरे यार, माझ्या फ्युचरला श्रुतीपासून सगळ्यात जास्त धोका होता आणि आहे. मला फक्त फायनल्स पर्यंत पोहोचायचंय, कारण मला जॉब मिळेल. आता जर या श्रुतीने मला क्वार्टर फायनल्सलाच उडवलं तर मेरा तो जॉब गया ना. नोकरीसाठी दोस्ती विसरशील तू? जयसिंग, बॉक्सिंग रिंग फाइटिंग के लिए होती, दोस्ती निभाने के लिए नहीं. आता जर मी माझ्या मैत्रीचा विचार करत बसले ना तर माझं फ्युचरच संपेल. तू सोडतोयस का? नाही, राहू दे, मैं अकेले चली जाते. छोड़, बाय. येस 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 कार्तिक, मी जाम खुश आहे. फायनली वी नेड इट. आपल्याला जागा मिळाली सुद्धा. पण काय उपयोग? काय उपयोग म्हणजे? अरे अकादमीसाठी जागा दिली आपल्याला, क्रिकेट खेळायला नाही. दिली नाही, बोललेत फक्त. देणार इलेक्शन नंतर. तोपर्यंत अडकून बसला आता आपलं काम. कार्तिक, तुला कळत नाही. अरे त्यांचं बोलणं म्हणजे स्टॅम्प पेपर पेक्षा जास्त ऑथेंटिक असतं बाबा. ती जागा ताब्यात येण्याआधी आपल्याला भरपूर कामं करायची आहेत. ती फाईल बघितली ना, किती मोठी अमाऊंट अरेंज करायची आपल्याला. ती काय अशीच येणार आहे? लोनसाठी अप्लाय करावं लागणार आहे. आपल्या अकादमीच्या स्टाफची रिक्रुटमेंट करावी लागणार आहे. कितीतरी कोटेशन्स मागवायचे आहेत. ही सगळी कामं काय जागा मिळाल्यावर करणार आहोत आपण? पवन, ऑन पेपर काही नसताना आपण बँकेत दाखवणार तरी काय? लोन कोणत्या ग्राउंडवर मिळणार? यू नो व्हॉट, दॅट यू लिव्ह इट टू मी. आय मॅनेज. ही जागा मिळाली ना आपल्याला इतक्या सहज, तसं तेही मॅनेज होईल. आपल्याला फक्त बस पटापट कामाला लागायचं. नाही नाही, मला आधी पंडितजींशी बोलायचं. तू आधी बोलून बघितलंय ना, त्यांनी सपोर्ट नाही केलाय तुला. हो, पण तरी अकादमीचा प्लॅन पुढे नेतो हे त्यांना सांगावंच लागेल. ही जागेची डेव्हलपमेंट सुद्धा सांगावी लागेल. ठीक आहे, मग सांग. तोपर्यंत कामं सुरू करू ना आपण. नाही, त्यांना सांगितल्याशिवाय नाही. ते चिडले तर? ते पंडितजी आहेत पवन. त्यांना पटलं नसलं तरी ते रागवणार नाहीत माझ्यावर. उलट माझ्या मताचा आदरच करतील. ग्रेट. चल मग लवकरात लवकर जाऊया आपण. जाऊया म्हणजे? मी जाईन रे. नाही, मला तुझ्या बरोबर यायचंय प्लीज. तू कशाला? हे बघ, ते सासरे आहेत माझे. मी माझा बोलेन जाऊन. अरे बाबा, तुला बोलता येणार नाही म्हणून येत नाहीये मी. तुझं तूच बोल.
मला एकदा भेटायचं रे त्यांना. पंडित अनंत नगरकर असं माझ्या समोर बसलेले बघायचे आहेत मला, आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. प्लीज 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 तू मला येऊ दे तुझ्या बरोबर. ओके, चल लवकर निघूया, ट्रॅफिक लागेल नाही तर आपल्याला. चल. आता हम्म. मी संध्याकाळी जाणार आहे त्यांच्याकडे. आता अख्खा दिवस मला एक महत्वाचं काम कोणतं काम? आहे. कसलं? पवन, पर्सनल आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.